लोकनिर्भीडमध्ये आपलं स्वागत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ईशान्य मुंबई प्रभाग क्रमांक 8चे विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब आपल्याबरोबर आहेत. साहेब, लोकनिर्भीडमध्ये आपलं स्वागत आहे. एकंदरीत आपल्या विभागाचा विषय घ्यायचा आहे. घाटकोपरमधून अनेक तुमचे सहकारी मित्र शिंदे गटाकडे चाललेले आहेत. विभाग प्रमुख म्हणून आपली काय जबाबदारी आहे? तुम्ही कमी पडलात की पक्ष कमी पडला? सर्वप्रथम मी लोकनिर्भरचे दिलगिरी व्यक्त करतो, कारण का त्यांचं वर्धापन दिन होता. त्या वर्धापन दिनानिमित्त मी कुठेतरी बाहेर असल्याकारणाने मला येता आलं नाही. लोकनिर्भरला मी खूप खूप शुभेच्छा देतो. चांगल्या पद्धतीने ते यूट्यूब चॅनल आज हाताळत आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं लोकप्रतिनिधींच्या बाबतीत ज्या व्हिडिओ क्लिप बनवत आहेत त्याचा प्रतिसाद पण तुम्हाला चांगला मिळतो. त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलात की ईशान्य मुंबई विभाग क्रमांक 8मधून काही नगरसेवक शिंदे गटात जात आहेत, याचं कारण असं आहे की मागच्या 2 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन झालेलं नाही आहे. आणि इलेक्शन होत नसल्याकारणाने महानगरपालिकेचा निधी उद्धव बाळासाहेब ठाकरे जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर देत नाही आहेत. आज महानगरपालिकेमध्ये प्रशासक बसलेले आहेत, पण प्रशासक असूनसुद्धा याच्यामध्ये पार्सलिटी चाललेली आहे. आम्हाला ऑफर देतात शिंदे गटात या भाजपमध्ये जा तर तुम्हाला आम्ही निधी देऊ. पण आम्हाला कुठेच जायचं नसेल आणि आम्ही उद्धवसाहेबांच्या मागे ठाम उभे आहे तर आम्हाला कुठल्याही एक पैशाचा निधी मुंबई महानगरपालिकेच्या ह्याच्यातून देत नाहीत. त्यामुळे विभागातली जी कामं आहेत ही कामं होत नाही आहेत. आज आम्ही तसं बघायला गेलं तर मी पण माजी नगरसेवक म्हणून 127मधून काम करतो आहे. आज माझ्याही विभागामध्ये काही टॅक्स पेबल लोक आहेत ना, ते टॅक्स भरत आहेत. बाजूच्या वार्डमध्ये निधी येतो आहे, माझ्या वार्डमध्ये येत नाही आहे. म्हणजे हा लोकांवर अन्याय चालला आहे कमिशनरांचा, शासनाचा. हे कुठेतरी चुकीचं चाललं आहे. हे निदर्शनास आम्ही लोकांपर्यंत पोचवतो आहे. आपल्या विभागात निधी आला आहे ते माजी नगरसेविका म्हणजे इथून या अगोदर तुमच्या बरोबर ते निवडणूक लढवत असताना त्या ज्या हरलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लढलेल्या त्यांना निधी देत आहेत. आणि आम्ही माजी नगरसेवक आता आहे तरी आम्हाला निधी नाही. म्हणजे किती पार्सलिटी चालली आहे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाची. हे लोकांना ओळखलं आहे. येणाऱ्या लोकसभा असू देत, विधानसभा असू देत, महानगरपालिका असू देत, तिथे लोक ह्यांची जागा ह्यांना दाखवणार 100%. ही निधी मिळत नाही म्हणून नगरसेवक आपल्या विभागातले नगरसेवक शिंदे गटाकडे चाललेले आहेत. हो, कारण का विभागात कामं होत नसल्याकारणाने काही लोक त्यांच्या ऑफिसेसमध्ये शाखेमध्ये जाऊन कामाच्या बाबतीत विचारणा करतायत. आता त्यांचं कुठेतरी त्यांना धीर नसेल कदाचित नगरसेवकांना. आज माझ्याकडचे 2-3 नगरसेवक गेले. ठीक आहे, त्यांना त्यांची जागा लोकांना माहिती आहे कशासाठी गेले, काय करण्यासाठी गेले ते. पण येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन मला वाटतं अजून 1 वर्ष तरी काय लागत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये तिथे शिवसेनेचे 100% उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नगरसेवक आम्ही निवडून आणणार. हो, शिवसैनिक आमचे तळागाळातले शिवसैनिक आहेत तिथेच आहेत. फक्त नगरसेवक गेले आणि त्यांच्यावरचे जे कोण असतील 8-10 कार्यकर्ते तेवढेच गेलेले आहेत. आपल्याला ऑफर आहे भाजपमध्ये यायची किंवा शिंदे गटाकडे यायची? भारतीय जनता पार्टीकडून ऑफर आहे, शिंदे गटाकडून ऑफर आहे. पण उद्धव साहेबांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहेत. आम्ही कुठे जाणार नाही. आता महानगरपालिका आपण 5 वर्ष कार्यकाळ काढला. 5 वर्षात तो फंड मिळाला, त्याची कामं झाली. त्यानंतर स्थानिक आमदारांनी काय विभागासाठी फंड दिलेला आहे? स्थानिक आमदार हे 2019ला महायुतीतून आपण निवडून आणलेलं होतं. शिवसेना BJP युती होती. आज स्थानिक आमदार 15 वर्षापासून या विभागामध्ये काम करत आहेत. आज काम करत असताना 15 वर्षामध्ये घाटकोपर पश्चिमला काय विकास झाला हा लोकांना माहिती आहे. आता कुठेतरी 7-8 महिन्यापासून ते फिरायला लागलेत की आम्ही विकासाला प्राधान्य देतो आहे. मग 15 वर्ष तुम्ही काय केलात? 15 वर्ष जे प्रश्न सोडवले पाहिजे होते तुमचे आता 8 आणि 10 महिन्यामध्ये ते प्रश्न सुटणार नाही. आणि हे लोकांना माहिती आहे. हे कुठेतरी लोकांची दिशाभूल चाललेली आहे. आज मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आमदारांनाही निधी देतो आहेत महानगरपालिका. आता ह्या नवीन बजेटमध्ये खासदारांनाही ती लोक निधी देणार आहेत. आज स्थानिक आमदारांना इथल्या खूप मोठा निधी मुंबई महानगरपालिकेतून आलेला आहे. खूप मोठा निधी हा महाराष्ट्र शासनाचा आलेला आहे.
आणि त्या पद्धतीने ते काम करतायत की नाही करतायत हे लोकांना माहिती आहे आणि आमचं त्याच्यावर बारीक लक्ष आहे. काम होतंय की नाही होतंय ते. म्हणजे तुम्हाला फंड न देण्यामागचं कारण हेच की तुम्ही ह्या एक प्रकारे आम्हाला सहकार्य करा किंवा आमच्या द्या तुम्हाला आम्ही फंड देऊ. तसंच चाललंय ना. पूर्ण मुंबईमध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नगरसेवक आहेत, त्यांना हीच ऑफर आहे की तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला 5 कोटीचा निधी देतो. तुम्ही कामं करा. पुढच्या वेळेला परत निधी देतो. पण जे कट्टर शिवसैनिक आहेत, जे बाळासाहेबांना आणि उद्धवसाहेबांना मानणार आहेत, ते कुठेच हलणार नाही. आज कुठेतरी लोकांची दिशाभूल होते आणि जे गेले आहेत, ते येणाऱ्या 2024 या 25च्या मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन येईल, त्याच्यामध्ये परत निवडून येणार नाही. स्थानिक आमदार आहेत, त्यांनी विकास निधी आणला आहे. तो विकास निधी इतर प्रभागामध्ये वापरला गेला. आपल्या प्रभागामध्ये वापरला गेला? थोडीफार कामं चालू केलेली आहेत. ज्या पद्धतीने मी मगाशी बोललो त्या पद्धतीने की विकास निधी हा फक्त आता आमदारांनाच देत आहेत. माजी नगरसेवकांना म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जे राहिले आहेत त्यांना निधी देत नाहीत. शिंदे गटात जा नाही तर भारतीय जनता पार्टी यांनाच तो निधी मिळतो आहे. तर आम्ही आजही उद्धव साहेबांच्या बरोबर आहे. त्यामुळे आमदारांना जो निधी भेटला आहे तो आमदार कुठे कुठे खर्च आहे त्याच्यावर आमचं बारीक लक्ष आहे आणि त्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत जनजागृती करतोय की बाबा ह्यांना एवढा निधी आला आहे. पाठपुरावा करून लोकांनाही सांगतोय की बाबा निधी आला तर तुम्ही कामं करून घ्या, नाहीतर निधी कुठे जातोय त्याच्यावर आमचं बारीक लक्ष आहे. स्थानिक आमदारांनी जो निधी आणला त्याच्यावरती शिवसेनेचं बारीक लक्ष असणार आहे. साहेब, येत्या काळात आपल्याला आपण आमदारकीसाठी लढावं अशी विभागात चर्चा आहे. पक्षप्रमुख जे ठरवतील, पक्षप्रमुख ज्याच्यावर जबाबदारी देतील, पक्षप्रमुख जर उद्या बोलले की बाबा तुला लढवायचं आहे तर ती तयारी आमची आहे. पक्ष जो ठरवेल, उद्धव साहेबांचे पक्षप्रमुख म्हणून आम्ही त्यांचा मान राखतोच. आज आमचे पक्षाचे ते प्रमुख आहेत. ते जे जबाबदारी देतील, जे बोलले लढ तर लढणार, बस तर बसणार. त्यांचा जसा आदेश येईल, आदेशावर हा पक्ष चालतो. ते आदेश येईल तसं आम्ही तयारी आहे. आणि पण हा वॉर्ड शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, घाटकोपर पश्चिम. याच्या अगोदर रमाकांत मयेकर, शांताराम चव्हाण या घाटकोपर पश्चिममधून शिवसेनेचे आमदार म्हणून होऊन गेलेले आहेत. ह्या विभागातून शिवसेनेचा मताचा टक्का कसा आहे? चांगला आहे. मागच्या 2014मध्ये ज्यावेळी आम्ही वेगळे लढलो त्यावेळी कैलासवासी सुधीर मोरे यांना 38 ते 39,000 मतदान झालेलं आहे. 2019ला महायुती म्हणून आम्ही लढलो. त्यावेळी स्थानिक आमदार आता जे सन्माननीय राम कदम साहेब आहेत यांना म्हणजे 40 ते 42,000चं इथे आपलं शिवसेनेचं वोटिंग फिक्स आहे निवडणुकीसाठी. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्हाला खूप मेहनत करावी लागेल शिवसेनेचा आमदार निवडून आणण्यासाठी. मग जो पक्ष ठरवेल कोणाला द्यायचं तो, कारण ही लढाई खूप मोठी आहे. आणि आत्ताचं जे राजकारण चाललं आहे त्या राजकारणामध्ये तुम्ही जर वातावरण बघितलं तर उद्धवजींच्या मागे लोकांचं जनमत हे खूप चांगलं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात, मुंबईत आणि दिल्लीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील.